अशा माझ्या एका गुणी आणि आवडीच्या नटीबरोबर, अभिनेत्रीबरोबर काम करता येणं नशीब लागतं आणि मला असं वाटतं की ही ती संधी आणि ही सोडू नये. हे जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हाच माझ्या मनात आलं की यार केलं पाहिजे यार. आणि मला सागर आणि स्पृहा खरं दोघंही माझ्या आवडीचे नट आहेत दोघंही. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. विविध मालिका तुम्ही बघत असता, पण या सगळ्यात सुख कळले ही मालिका सुरुवातीपासूनच तुमचं लक्ष वेधून घेते आणि आणखीन काहीतरी विविध ट्विस्ट या मालिकेत तुम्हाला कदाचित बघायला मिळतील. आणि त्या संदर्भातच या मालिकेत नवी एंट्री झालेला अभिनेता आशय कुलकर्णी आहे आपल्यासोबत. कसा आहे आशय? मी मस्त. बाहेर असा मस्त धोधो पाऊस आणि ठाण्यात शूटिंग सुरू आहे, हिरवगार वातावरण आहे, कसं वाटतंय? नाही, छानच वाटतं. अंधेरीत राहणाऱ्या माणसाला हे बघून छानच वाटणार. अजून काय होणार. पण तू असं ठरवलंयस का कोणत्या तरी मालिकेत जाऊन सरप्राईज द्यायचं आणि प्रेक्षकांना नेहमी लक्ष गंमत अशी आहे की मी माझा हुसेल नसून जी जर्नी माझी चालू झाली आहे ती अशीच चालू झाली आहे की तिथे मध्ये आलो. ती सिरियल चालवून 2-3 महिनेच झाले होते. तिकडनं संपलं, पण हा मध्ये एक वेगळा फ्रेश शो गेला. पण त्यानंतर परत मुरांबा मध्ये परत मध्ये चालू. मग आता परत ह्यांचं आहे परत मध्ये झालं होतं. आय थिंक मला वाटतं की मी 2-3 महिन्यानंतर बहुतेक प्रोड्युसर्स आणि चॅनलला आवडतं किंवा त्यांना काहीतरी असं वेगळं करायचंय, ट्विस्ट, आशयला कॉल करणार असं होतं. हो, अरे हा, हे पण असू शकतं नक्कीच. आणि मला वाटतं खात्री आहे, मला वाटतं की हेच असणार आहे. आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मी तिथे पोहोचतोय. आणि खरं तर मला खरंच सगळ्या या प्रोडक्शन हाऊसेसला आणि चॅनल्सला थँक्यू म्हणायचंय. कारण की मी सगळ्या चॅनल्सवर कामं केली आता मागच्या 3 वर्षांमध्ये. पण असं कुठेही झालं नाही की अरे इकडे काम केलंयस तर इकडे नाही, इकडे नाही. पण या सगळ्यांना तितकाच आवडलेलो आहे, अर्थात प्रेक्षकांना पण तितकाच आवडलोय. आणि त्यामुळे मला या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं की मला कुठेही अडकून देता त्यांनी मला फ्रीली सगळीकडे छान वेगवेगळ्या भूमिका देऊन नट म्हणून मला खूप काही दिलं या सगळ्या भूमिकांमधून. कमाल. पण सुख कळले या मालिकेत तू काय करतोयस? माधव मिथिलाचं इतकं छान सगळं सुरू होतं, त्याच्यात तुझं काय असणार आहे? म्हणजे अर्थात तू ते रिव्हील इतक्या लवकर करणार नाहीस ना की त्यांचं छान चाललंच आहे माधव आणि मिथिलाचं, पण अजून छान करण्यासाठी मी येतोय. पण थोडस सांग ना मला, काय कॅरेक्टर आहे बरं? हे कॅरेक्टर जे आहे तो कसा आहे नेमका? नाही, छान आहे. म्हणजे काय एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह भूमिका करतो मी नक्कीच सांगू शकतो. कारण आतापर्यंत निगेटिव्ह भूमिका बऱ्याच झाल्या आणि जरा मला पण असं की जरा काहीतरी नवीन करूयात चला आता. पण पॉझिटिव्ह मध्ये पण नवीन काय, असा एक प्रश्न मला कायम पडतो की अरे आता नवीन काय. तर एका खरं तर नवीन अवतारात मी या मालिकेमध्ये येणार आहे. आणि मुद्दाम मी अवतार शब्द वापरलेला आहे. तो का वापरलाय हे तुम्हाला रोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर सुख कळले हे पाहावं लागेल. पटकन प्रमोशन टाकून घेतलं तर तर ते तुम्ही पहा आणि सांगा माझा हा नवीन अवतार कसा वाटतोय. पण या निमित्तानं स्पृहा असेल किंवा तिच्यासोबत काम करणं, तर त्याबद्दल जर सांगितलंस तर. खरं तर गंमतच येते. आजचा माझा दुसराच दिवस आहे, पण दुसऱ्या दिवशी मला एवढी गंमत येते तर म्हणजे मला पुढे खूपच गंमत येणार आहे असं मला वाटतंय. आणि स्पृहाला मी 2017च्या आसपास मी वेब सिरीज केली होती. म्हणजे त्याचा मी ईपी होतो, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होतो. तेव्हा मी आपलं सकाळी उठून स्पृहाला पिकअप करायचो, सेटवर नेऊन सोडायचो. सगळं काम झालं तिचं की परत तिला गाडी घेऊन बेसिकली असं मी काम करायचो. आणि तिकडनं आज एक 6-7 वर्षांनी तिच्याबरोबर ऍक्च्युअली नट म्हणून काम करणं, तर हा एक खूप मोठा प्रवास आहे माझा स्वतःचा, इंडिव्हिज्युअल ॲज अन ऍक्टर ऑल्सो. पण अशा माझ्या एका गुणी आणि आवडीच्या नटीबरोबर, अभिनेत्रीबरोबर काम करता येणं नशीब लागतं. आणि मला असं वाटतं की ही ती संधी आणि ही सोडू नये. हे जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हाच माझ्या मनात आलं की यार केलं पाहिजे यार. आणि मला सागर आणि स्पृहा खरं दोघंही माझ्या आवडीचे नट आहेत, दोघंही फारच कमालीचे नट आहेत. आणि ती इच्छा होती काम करायची, ती या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली. त्यामुळे नाही म्हणण्याचा स्कोपच नव्हता. आणि अर्थात खूप सुखकारक अनुभव आहे, कारण तिचा अनुभव, तिने केलेलं काम आतापर्यंत किंवा सागरने पण, या सगळ्यांनीच, किंवा आता सुनील गोडबोले सर आहेत त्यांनी केलेलं काम, या सगळ्यांच्या कामातून पण मला काहीतरी परत नवीन मिळते इतक्या वर्षांनी. आणि मध्ये मी जो एक ब्रेक घेतला होता अडीच एक वर्षाचा, की ब्रेक घेतल्यापेक्षा मी सिनेमे करत होतो, वेब सिरीज करत होतो, त्यानंतर खूप वर्षांनी परत टेलिव्हिजनवर आलोय. तर ते रुटीन बसण्यासाठी या अनुभवी नटांची आय थिंक खूप चांगली मदत मला आता होते. पण तू काय शोधू पाहतोय या सगळ्यात? म्हणजे चित्रपटातलं तुझं वेगवेगळं काम असेल, नाटक असेल, किंवा आता मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करत असताना
तो एक असतो ना, एक आपली जर्नी असते, ती प्रोसेस तू आता अनुभवतोयस, पण त्याचा तो एंड किंवा तो आपल्या इथपर्यंत पोहोचायचा आहे असं काही ठरवलेलं आहे का? नाही, खरं तर एंड काहीच नाहीये, पण मला असं काय वाटतं की मी सगळीकडे असायला पाहिजे असं मला पहिल्यापासून वाटायचं, आणि समहाऊ ते खरं होत चाललंय किंवा काही प्रमाणात झालंय काही अंशी. सो मी खरं तर समाधानी आहे, कारण की मी वेब सिरीज केली, मग मी हिंदी केली, मग मी मराठी केली, मग मी सिनेमे केले, हिंदी केले, मराठी केले, मग मी मालिका केली, हिंदी केली, मराठी केली, मग मी ऍड्स केल्या, हिंदी केल्या, मराठी. सो किंवा आता हिंदी मराठी केलं, मी कम्फर्टेबल ह्या भाषा बोलू शकतो. अर्थात आपल्याकडे साऊथ ही मोठी इंडस्ट्री आहेच की जी अत्यंत मोठ्या स्केलवर काम करते. आता तिकडेही काम करायला आवडेल, पण मला वाटतं मी प्रत्येक ठिकाणी असो. मला सिरियल पण करायची आहे, मला वेब सिरीज पण करायची आहे, मला फिल्म पण करायची आहे, मला ऍड्स पण करायचे, आता मला नाटक पण करायचंय. सो मला वाटतं मी सगळीकडे असायला पाहिजे, आणि कंटाळ कधी येणारच नाही, कारण की मला एकच गोष्ट जमते, जी म्हणजे अभिनय, आणि ते मी करतोय. त्यामुळे समाधान मिळणार पण नाही, आणि खरं तर मिळतंय पण. पण अर्थात या मालिकेतली ही एंट्री सरप्राइझिंग असणार आहे आणि तू काय करताना दिसशील त्यासाठी उत्सुक आहेच प्रेक्षक. पण पावसाळा म्हटलं की तुझ्यासाठी काय कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, कारण आता छान बाहेर पाऊस. नाही, पावसाळा म्हणजे बऱ्याच गोष्टी खरं तर महत्वाच्या असतात. गाडी महत्वाची असते सेटवर जाण्यासाठी. अरे नाही नाही, रस्त्यात येणारे खड्डे please बोलू नकोस आता. खड्ड्यांबद्दल नाही बोलू शकत मी, कारण की खूप कायच बोलणार ना. त्यात ते असतं ना की इतकी दुःख सहन केल्यानंतर येत काय, पण ते गंमत. पण हा पावसाळा मला मला पर्सनली पावसाळा खूप आवडतो, खूप आवडतो, आणि मला मुंबईचा पावसाळा आवडतो, कारण की मी पुण्याचा आहे, आणि पुण्याला काय होतं माहिती का, की पाऊस म्हणजे असं काहीतरी थोडासा ना त्रासदायक नाही म्हणता येणार, असं ना काहीतरी पपलू पाऊस पडतो, म्हणजे असं येतो 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 आणि जातो. पपलू पाऊस काय हा म्हणजे असा एक पिरपिर, म्हणजे तू का आलास असा एक प्रश्न पडतो. म्हणजे मी आला तर नीट ये, नाही तर येऊ नकोस, म्हणजे हा असं एक असं काहीतरी मध्ये एक पिरपिर पाऊस पडतो, आणि मग ते पुणेकरांना असतं एकदा जोरात पकडलो हो केवढा पाऊस पडलाय वगैरे, आपला आम्हालाच एक त्याला एक मोठं करून सांगायची एक सवय असते. पण खरं तर तेवढा पाऊस नाही पडत. मला वाटतं पाऊस अनुभवावा तो मुंबईतच, कारण की मुंबईत हा सतत पाऊस पडत असतो, आणि एका स्पीडने, एका चांगल्या स्पीडने, आणि मला फार आवडतं. अर्थात मरीन ड्राईव्हला मी जातोच, नो मॅटर वॉट. ते एक ठरलेल्या गोष्टी आहेत. आय नो खूप फिल्मी आहे, पण मी हे करतोच, ड्राईव्हला जाणं, तो पाऊस अनुभवणं रात्री. आणि रिसेंटली मी आणि सखीने एक रील पण केलंय झुबीडुबी या गाण्यावर. ते की आमची एक फॅन्टसी होती की यार नाही, आपल्याला मरीन ड्राईव्हला हे करायचंय. तर मग त्या रील खाली खूप लोकांनी प्रश्न विचारला की तुम्हाला मरीन ड्राईव्ह एवढा रिकामा कसा मिळाला, की एकही गाडी नाही, पूर्ण रिकामा मरीन ड्राईव्ह, आणि फक्त हे नाही सांगणार मी पण असं एक गंमत आहे. आणि मला खूपच आवडतं मुंबईचा पावसाळा. आय एन्जॉय. मला मला थंडी पण फार आवडत नाही, उन्हाळा पण फार आवडत नाही, पण पावसाळा इज समहाऊ रोमॅन्टिक आहे, किंवा समहाऊ खूप साऱ्या भावना आहेत त्याच्या मागे, पावसाच्या मागे. त्यामुळे मेमोरेबल पावसाळी आठवण असेल. मेमोरेबल पावसाळी आठवण, अरे यार, लास्ट इयर पासून मी चालू केलंय. लास्ट इयर मी ना माझा एक मित्र आहे दत्ता म्हणून, तो काय करतो दर पावसाळ्यामध्ये ना लोकांना माहीत नसलेले धबधबे तो शोधून काढतो पावसाळ्यामध्ये. आणि ना लास्ट इयर त्याला मी जनरल एक मेसेज केला की म्हणलं अरे असं असं आहे, तर तो म्हणा चल तुला मी घेऊन जातो. सो लास्ट इयर मी 3 धबधबे केले जे कोणाला माहित नाहीत, ते कुठे लोकेशन वगैरे काही माहित नसतं, पण ते आहेत. आणि त्यांचं तेच आहे त्या ट्रेकर्सचं, ते 7 का 8 ट्रेकर्स आहेत, ते एकमेकांनाच माहितीत फक्त की हे कुठे आहेत किंवा त्याचे जीपीएस लोकेशन काय आहेत. तर ते दर पावसाळ्यात नवीन नवीन धबधबे शोधतात. आणि मला हे खरं तर इतकं एक्साइटिंग वाटलं, मला अरे यार हे किती भारी आहे. नोबडी थॉट अबाउट इट की नवीन धबधबे शोधायचे. आणि ते काय करतात की अर्थात हा खूप पर्सनल कॉल आहे, त्यांनी सांगावं किंवा नाही सांगावं, पण त्यांना असं वाटतं की आपण सांगितलं की मग ते लोक येणार, मग गर्दी होणार, आणि मग त्याचं ते सौंदर्य जाणार. आणि ते खरं एका अर्थी मला पटतं पण, आणि एका अर्थी नाही पण पडत की अरे यार कळलं पाहिजे, इतकं सुंदर आहे, हे सगळ्यांनी पाहावं, कारण इतकं सुंदर अनुभव आहे, इतकं सुंदर दिसतंय सगळं. पण आता मग या वर्षी पण मी ठरवलं की त्यांच्यावर अजून जे माहित नाहीयेत महाराष्ट्रातले धबधबे अनेक, तर ते लोक व्हिजिट करतात. तर या पावसाळ्यात पण मी लास्ट पावसाळ्यात जे चालू केलंय, आणि ते मी ह्या पावसाळ्यात पण करणार आहे, हे धबधबा शोधणार आहे, त्यांच्यावर जाणार आहे. आणि आय थिंक ही स्पेशल आता गोष्ट चालू झाली ह्या पावसाळ्यापासून. मस्त आहे, मला आवडलंय. पण पावसाळा म्हटलं की आपल्याला भूक लागते, आणि आपण तू किचन मध्ये जाऊन बनवून खातोस
असं आहे किंवा मी वेगळा प्रश्न विचारेल? खरं तर नाही आवडत पावसाळा, यासाठी मला भजी, वडापाव, मिरची, गरम सामोसा, कच्ची हे सगळं खावं लागतं ना यार, म्हणून नाही आवडत. हे पाहताय ना तुम्ही, हे इकडे वडापाव, इकडे भजी येते, ते काय यार. पण ते हेच पण आय थिंक ती तेव्हा ती गरम मिरची, गरम वडापाव आणि ती जी मिरची, मिरची खाल्ल्यानंतर गरम चहाचा घोट आणि तिचे तिखट, एक्स्ट्रा तिखट लागतं, चटका बसतो ना, ती मजा आहे मला वाटतं आणि ती मला आवडतेच. मुलाखतीनंतर आपण तेच काहीतरी प्लॅन करूया. आणि आता मला लगेच मी सगळ्यांसाठी वडापाव मागवतात. खूप खूप शुभेच्छा आशय तुला. खूप छान वाटलं भेटून, बोलून तुझ्याशी. आय एम शुअर तुम्ही मालिका पाहतच आहात, पण आता मी काय करणार आहे, मी अजून तुम्हाला सुख कसं कळेल याची तुम्हाला एक अनुभूती मी माझ्या. सुख कळलंय का? हो, मला 2 दिवसात खूप कळलंय. थँक्यू आशय. एन्जॉय, हॅव फन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.